नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. 18 जून 2026 रोजी येत आहे गुरु पुष्यामृत योग आणि याच दिवशी विनायक चतुर्थी देखील येत असल्यामुळं अत्यंत दुर्मिळ योग जुळून येत आहे. आणि त्यामुळे या दिवशी आपण जर काही प्रभावी उपाय सेवा जर केल्या तर आपल्या कुटुंबावरील सर्व संकट, विघ्न, अडचणी दूर होणार आहेत. तसेच भगवान श्री हरी विष्णू आणि गणपती बाप्पा यांची कृपा देखील आपल्याला प्राप्त होणार आहे. आता या दिवशी आपल्याला एक साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे आणि तो म्हणजेच विड्याच्या पानाचा. हा उपाय केल्यानं आपल्या कुटुंबावरील सर्व संकट, विघ्न, अडचणी, बाधा दूर होणार आहेत. आपल्या मुलांच्या विवाहामध्ये जर अडथळे निर्माण होत असतील तर ते देखील दूर होण्यास मदत होणार आहे. आता विड्याच्या पानाचा उपाय कशा प्रकारे करायचा आहे याविषयीची पुढे मी माहिती सांगणारच आहे. पण त्यापूर्वी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तसेच व्हिडिओ पाहताना व्हिडिओला लाईक करायला देखील विसरू नका. त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला देखील विसरू नका. तर आपण आज विड्याच्या पानाचा उपाय जाणून घेणार आहोत. पण उपाय जाणून घेण्यापूर्वी या विड्याच्या पानाचं थोडक्यात महत्त्व जाणून घेऊया. तर सर्वप्रथम आपण त्याची एक धार्मिक कथा ऐकूया. तर समुद्र मंथनातून अमृत निघाल्यावर भगवान श्रीहरी विष्णूंनी मोहिनी रूप धारण करून अमृताचे वाटप केले आणि त्यामध्ये थोडेसे अमृत शिल्लक राहिले. त्यावेळी मोहिनीने उरलेले अमृत जवळच उभ्या असलेल्या नागराज नावाच्या हत्तीच्या खुंटाजवळ नेऊन ठेवले आणि थोड्याच दिवसांनी त्या अमृतामधून एक वेल उगवली. ही वेल नागाप्रमाणे खुंटावरून सरसर चढत जवळच्या मंटपावर पसरली. हिरवीगार पानं असलेले वेल पाहून देवांना आनंद झाला. त्यांनी त्या वेलीला नागवेल म्हणून संबोधित केले. भोजन झाल्यावर देवदेवता या पानाचा विडा आवडीनं खाऊ लागले. त्यानंतर देवाला महानैवेद्य अर्पण केल्यावर देवापुढे पानाचा विडा आणि दक्षिणा ठेवण्यात येऊ लागली. तर या विड्याच्या पानाच्या टोकास माता लक्ष्मीचा सहवास असतो. विड्याच्या पानाच्या उजव्या बाजूस ब्रह्मदेवांचा सहवास असतो. तर या विड्याच्या पानाच्या मधोमध सरस्वती देवीचा वास असतो आणि विड्याच्या पानाच्या डाव्या बाजूस पार्वती देवीचा वास असतो. या विड्याच्या पानाच्या लहान देठांमध्ये महाविष्णूंचा वास असतो. तर विड्याच्या पानाच्या मागील बाजूस चंद्रदेवतेचा वास असतो आणि विड्याच्या पानाच्या सर्व कोपऱ्यांमध्ये परमेश्वराचा वास असतो. तसेच विड्याच्या पानाच्या खाली मृत्यूदेवतेचा वास असतो आणि या कारणाने तांबूल सेवन करताना बुडाचा भाग काढून मग सेवन करण्याची आपल्याकडे पद्धत आहे. तसेच विड्याच्या पानाच्या देठात अहंकार देवता आणि दारिद्र्य लक्ष्मी राहतात, म्हणून पान सेवन करताना त्याचे देठ काढून टाकले जातात. तर उपाय करायचा आहे आपल्याला गुरु पुष्यामृत योगात सकाळी 12 वाजण्याच्या अगोदर तुम्ही हा उपाय कधीही करू शकता. जर काही कारणास्तव जर झाला नाही शक्य तर मग तिन्ही सांजेच्या वेळेला देवपूजा करताना तुम्ही हा उपाय करायचा आहे. तर उपायासाठी लागणार आहेत विड्याची 2 पानं. पानं घेत असताना ती ताजी असावीत, कुठे फाटलेली नसावीत आणि देठासह असावीत. त्याचबरोबर लागणार आहे 1 सुपारी, 2 अखंड लवंगा आणि अक्षता आणि कणकेचे तुम्हाला 5 दिवे बनवून घ्यायचे आहेत. आता हे दिवे कुठे ठेवायचे आहेत मी पुढे सांगणारच आहे. उपाय सुरू करण्याच्या पूर्वी मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावरती हळदीनं लेपन करायचं आहे आणि दरवाजावर हळदी कुंकवानं स्वस्तिक काढायचं आहे. देवघरासमोर येऊन बसायचं आहे. आपण जे 5 दिवे घेतलेले आहेत कणकेचे, तर त्यातील एक दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे. त्या दिव्याखाली तुम्हाला एका प्लेटमध्ये अखंड अक्षता ठेवायच्या आहेत. त्या हळदीनं पिवळ्या करायच्या आहेत आणि त्यावरती हा दिवा ठेवायचा आहे. यामध्ये देशी गाईचं तूप घालायचं आहे. चिमूटवर अक्षता घालायच्या आहेत. अखंड लवंगा आणि 1 भीमसेनी कापराची वडी असा हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. जी विड्याची पानं घेतलेली आहेत तर ती स्वच्छ धुवून घ्यायची आहेत, पुसून घ्यायची आहेत. त्यानंतर आपण 1 सुपारी घेतलेली आहे. तर या दिवशी विनायक चतुर्थी आहे आणि सुपारी ही गणपती बाप्पांचं स्वरूप आहे आणि त्यामुळं आपल्याला या सुपारीला अभिषेक करायचा आहे. पाण्यानं तुम्हाला हा अभिषेक करायचा आहे आणि त्यानंतर हे जे पाणी आहे तर ते संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे. त्यानंतर जी 2 विड्याची पानं घेतलेली आहेत तर त्या दोन्ही पानांवरती तुम्हाला हळदीनं आणि कुंकवानं स्वस्तिक काढायचं आहे आणि एका प्लेटमध्ये अखंड अक्षता ठेवायच्या आहेत. मुठभर अक्षता ठेवू शकता आणि त्यावरती तुम्हाला ही 2 विड्याची पानं ठेवायची आहेत. त्यावरती जी आपण सुपारी घेतलेली आहे, जिला अभिषेक केलेला आहे, तर ती सुपारी ठेवायची आहे. या सुपारीवर देखील तुम्हाला हळदी कुंकवानं स्वस्तिक काढायचं आहे. सुपारी ही गणपती बाप्पांचं स्वरूप आहे आणि लवंगा या माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहेत. तसेच अखंड अक्षता या कोणत्याही पूजेमध्ये, शुभ कार्यामध्ये या वापरल्या जातात आणि त्यामुळे तुम्हाला यावरती 11 अखंड अक्षता मोजून ठेवायच्या आहेत.
त्यानंतर ज्या लवंगा घेतलेल्या आहेत तर त्या लवंगाचा जो पुढचा फुलाचा भाग आहे तर तो देखील तुम्हाला कुंकवानं लाल करून घ्यायचा आहे. आणि या सर्व वस्तू तुम्हाला देवघरात ज्या ठिकाणी माता लक्ष्मीची मूर्ती आहे किंवा गणपती बाप्पांची मूर्ती आहे तर त्या ठिकाणी ही प्लेट ठेवायची आहे. आता मी तुम्हाला ज्या ज्या ठिकाणी सांगणार आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला या वस्तू ठेवायच्या आहेत. तर मी तुम्हाला 2 विड्याच्या पानाचा उपाय सांगितलेला आहे. तर तुम्ही ठेवायचं असेल तुम्हाला 2 ठिकाणी तर तुम्ही विड्याची 4 पाने घ्यायची आहेत, 2 सुपाऱ्या घ्यायच्या आहेत. अशा प्रकारे तुम्हाला या वस्तू घ्यायच्या आहेत. त्यानंतर या वस्तू देवघरासमोर ठेवून ज्या ठिकाणी तुमच्या मंदिरामध्ये गणपती बाप्पांची किंवा लक्ष्मी मातेची मूर्ती असेल तर त्या ठिकाणी ठेवून तुम्हाला ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप करायचा आहे. तुम्ही जपमाळेने 108 वेळा हा जप करू शकता. त्यानंतर माता लक्ष्मीचं, भगवान श्रीहरी विष्णू यांचं नामस्मरण करायचं आहे. आपल्या कुलदेवतेचं नामस्मरण करायचं आहे. आणि या ज्या वस्तू आहेत तर त्या वस्तू तुम्हाला अभिमंत्रित करायच्या आहेत. आता तुम्हाला तुमच्या घराच्या तिजोरीमध्ये जर हे जो पानाचा विडा आहे तर तो ठेवायचा असेल आणि एक जर तुमचा व्यवसाय असेल आणि व्यवसायाच्या ठिकाणी ठेवायचा असेल तर तुम्ही 4 पानाचे विडे ठेवू शकता. तर अशा पद्धतीनं तुम्हाला ही सेवा करायची आहे. या वस्तू अभिमंत्रित करायच्या आहेत. आणि या दिवशी विनायक चतुर्थी आणि गुरुपुष्यामृत योग अत्यंत दुर्मिळ योग जुळून येत असल्यामुळे या दिवशी व्रत करायचं आहे. दिवसभर भगवान श्रीहरी विष्णू आणि गणपती बाप्पा यांचं नामस्मरण करायचं आहे. तुमच्या ज्या काही अडचणी आहेत, समस्या आहेत तर त्या दूर करण्यासाठी त्यांना प्रार्थना करायची आहे. ज्या ठिकाणी गोमाता असेल तर त्या ठिकाणी जाऊन गोमातेला हिरवा चारा खाऊ घालायचा आहे. तुम्ही जर सकाळी उपाय करत असाल तर हे जे विड्याचं पान आहे त्यावर आपण या ठेवलेल्या ज्या वस्तू आहेत तर त्या दिवसभर त्याच ठिकाणी ठेवायच्या आहेत. तिन्ही सांजेच्या वेळेला ज्या ठिकाणी पिंपळाचं झाड असेल तर त्या पिंपळाच्या झाडाखाली जायचं आहे. पिंपळाच्या झाडामध्ये भगवान श्रीहरी विष्णू, माता लक्ष्मी तसेच इतर अनेक देवी देवता वास करतात. आणि त्यामुळं आपण जो कणकेचा एक दिवा बनवून घेतलेला आहे तर तो नेऊन या पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी प्रज्वलित करायचा आहे. यामध्ये तुम्हाला मोहरीचं तेल घालायचं आहे. चिमूटभर हळद, चिमूटभर पिवळी मोहरी, 2 अखंड लवंगा, 11 अक्षदा, भीमसेनी कापराची एक वडी आणि त्यानंतर त्या ठिकाणी गेल्यानंतर एक पिंपळाचं पान घ्यायचं आहे. आपण हळदी कुंकू जे पूजेसाठी नेलेलं आहे तर त्या हळदी कुंकातील हळदीनं या पिंपळाच्या पानावरती स्वस्तिक काढायचं आहे. त्यावरती थोड्याशा अक्षदा ठेवायच्या आहेत आणि त्यावरती तुम्हाला हे जे दिवा नेलेला आहे तर तो प्रज्वलित करायचा आहे. त्यानंतर पिंपळाच्या झाडाला आपल्याला जल अर्पण करायचं आहे. या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे आणि हे पाणी अर्पण करायचं आहे. त्यातील थोडंसं पाणी वाचून घरी आणायचं आहे आणि संपूर्ण घरामध्ये हे हळदीचं पाणी शिंपडायचं आहे. जेणेकरून घरामध्ये जी नकारात्मकता, निगेटिव्हिटी आहे तर ती दूर होण्यास मदत होणार आहे. त्यानंतर पिंपळाच्या झाडाला 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. त्या ठिकाणी बसून ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा तुम्हाला 108 वेळा जप करायचा आहे. माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे. तुमच्या घरामध्ये जी काही अडचण, समस्या, विघ्न आहे तर ती दूर करण्यासाठी त्यांना प्रार्थना करायची आहे. आणि अशा प्रकारे तुम्हाला या पिंपळाच्या झाडाची पूजा करायची आहे. त्यानंतर घरी आल्यानंतर जे उरलेले 3 दिवे आहेत तर त्यातील एक दिवा तुम्हाला तुळशीजवळ प्रज्वलित करायचा आहे. तिन्ही सांजेच्या वेळेला 6:30 ते 7:30 या दरम्यान हा दिवा तुम्हाला या ठिकाणी प्रज्वलित करायचा आहे. त्यानंतर उरलेले जो 2 दिवे आहेत त्यातील एक दिवा आहे तर तो तुमच्या मुख्य दरवाजाजवळ प्रज्वलित करायचा आहे. आणि उरलेला एक दिवा आहे तर तो दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि आपल्या प्रत्येक कुटुंबातील व्यक्तीवरून तो ओवाळायचा आहे. आणि त्या व्यक्तीच्या बाबतीत जी काही अडचण, समस्या असेल तर ती तुम्हाला या दिव्यावरती बोलून दाखवायची आहे. आणि त्यानंतर दिवा हा घराच्या एका कोपऱ्यामध्ये ठेवायचा आहे. आता हे जे आपण तुळशीजवळ, मुख्य दरवाजाजवळ आणि आपल्या कुटुंबातील लोकांना ओवाळण्यासाठी जो दिवा वापरलेला आहे तर त्या दिव्यामध्ये तुम्हाला देशी गाईचं तूप, चिमूटभर पिवळी मोहरी टाकायची आहे. त्यानंतर एक तुरटीचा अगदी छोटासा खडा, भीमसेनी कापराची वडी आणि 2 अखंड लवंगा टाकायच्या आहेत. आणि या दिव्यानं तुमच्या कुटुंबातील व्यक्तींना ओवाळायचं आहे. आणि तुळशीजवळ आणि मुख्य दरवाजाजवळ जो दिवा प्रज्वलित केलेला आहे तर त्यामध्ये तुरटीचा खडा टाकायचा नाही तर त्यामध्ये फक्त भीमसेनी कापराची वडी टाकायची आहे. आणि चिमूटभर हळद, चिमूटभर पिवळी मोहरी अशा प्रकारे 2 अखंड लवंगा असा हा दिवा तुम्हाला तुळशीजवळ आणि आपल्या मुख्य दरवाजाजवळ प्रज्वलित करायचा आहे. आणि या दिव्याखाली देखील आसन असायला हवं आणि या दिव्याची देखील तुम्हाला पूजा करायची आहे. आणि त्यानंतरच हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे. तर अशा प्रकारे ही सेवा करायची आहे. त्यानंतर संध्याकाळी आपण ज्या ठिकाणी हे जे पानाचे विडे ठेवलेले आहेत तर त्याची देखील तुम्हाला पूजा करायची आहे. धूपदीप दाखवायचा आहे. पुन्हा एकदा तुम्हाला भगवान श्रीहरी विष्णू, आपली कुलदेवता माता लक्ष्मी, गणपती बाप्पांचं नामस्मरण करायचं आहे. आणि पुन्हा एकदा आपली इच्छा, मनोकामना पूर्ण करण्यासाठी या विड्याच्या पानावर ज्या वस्तू ठेवलेल्या आहेत तर त्यांना प्रार्थना करायची आहे, अभिमंत्रित करायच्या आहेत. आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी शुक्रवारी, माता लक्ष्मीचा वार येत आहे शुक्रवार, तर या दिवशी हे जे विड्याचं पान घेतलेलं आहे तर एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे किंवा पिवळ्या रंगाचा घेतला तरी चालेल. नवीनच वस्त्र असावं. तर त्यामध्ये आपण या ज्या घेतलेल्या वस्तू आहेत, पानाचा विडा, त्यावर ज्या ठेवलेल्या वस्तू आहेत तर त्याची एक पोटली तयार करायची आहे. आणि एक पोटली तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे. एक
पोटली तुमचा जर व्यवसाय असेल तर त्या व्यवसायाच्या ठिकाणी ठेवू शकता, किंवा एक पोटली तुमच्या घराचा जो मुख्य प्रवेशद्वार आहे तर त्याच्या आतल्या बाजूला बांधायची आहे, जेणेकरून आपल्या घरामध्ये कोणती नकारात्मक शक्ती येणार नाही, कोणती निगेटिव्हिटी येणार नाही, घरामध्ये सुख समृद्धी टिकून राहील. अशा पद्धतीनं तुम्हाला ज्या ज्या ठिकाणी या वस्तू बांधायच्या आहेत तर त्या ठिकाणी बांधायच्या आहेत. त्यानंतर तुमच्या मुलांच्या जर विवाहामध्ये जर अडथळे निर्माण होत असतील, अडचणी येत असतील, तर त्यानंतर तुम्हाला ही जी पोटली आहे तर ही जी पोटली आपल्या मुलांच्या जवळ ठेवायची आहे, किंवा तुम्ही देवघरामध्ये जर ठेवली, दररोज पूजा केली तर देखील चालेल. दर 3 दिवसांनी, शक्य असेल तर 3 दिवसांनी किंवा या गुरुवारपासून पुढच्या गुरुवारपर्यंत हे विड्याचं पान या पोटलीत ठेवायचं आहे. आणि दर गुरुवारी तुम्हाला विड्याचं पान बदलायचं आहे. त्या विड्याच्या पानावरती हळदी कुंकवानं स्वस्तिक काढायचं आहे, पूजा करून पुन्हा याची पोटली तयार करून आपल्याला हे बांधायचं आहे. अशा पद्धतीत तुम्हाला ही सेवा करायची आहे. जर पुढे मागे जर तुम्हाला वाटलं की यातील वस्तू बदलाव्या तर तुम्ही या वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्यायच्या आहेत आणि पुन्हा एकदा तुम्ही अशाच प्रकारे या वस्तू अभिमंत्रित करून या पोटलीमध्ये ठेवू शकता. तसेच अशाच प्रकारची एक पोटली तयार करून तुम्ही स्वयंपाकघरामध्ये देखील ठेवू शकता. तर अशी ही अगदी साधी सोपी परंतु अत्यंत प्रभावी सेवा आहे. हे जे विड्याचं पान आहे तर त्यावरती हळदी कुंकवानं स्वस्तिक काढून त्यावरती 11 अखंड अक्षदा, 1 सुपारी, त्याचबरोबर 2 अखंड लवंगा ठेवायच्या आहेत. अगदी साधी सोपी सेवा आहे. फक्त उपाय करताना नामस्मरण करायला विसरायचं नाही. त्याचबरोबर नुसते उपाय आणि सेवा करून चालत नाही, तर त्याला मेहनतीची देखील तितकी जोड असायला हवी. तर अशा प्रकारे उपाय करताना तुम्हाला जर काही अडचणी आल्या तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.